नमस्कार मित्रांनो, टीईटी परीक्षा 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. बघा, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील. मित्रांनो, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. आता हा प्रश्न कसा सोडवायचा या ठिकाणी बघा, एकूण पुस्तकाची पाने किती वाचली आहेत ते या ठिकाणी अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि शिल्लक पाने जी आहेत ती या ठिकाणी संख्येमध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी करायचं काय आहे आपल्याला, अगदी सोप्या पद्धतीने बघा, या ठिकाणी एकूण पुस्तकाची पाने किती वाचली आहेत तर 5/7 पाने वाचली आहेत, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काय होते, एकूण 7 पैकी 5 पाने वाचून झाली. आता हे काय आहे तर एकूण 7 आहेत आणि ही वाचलेली किती आहेत तर 5. ठीक आहे. मग आता 7 पैकी 5 भाग वाचून झाले, मग बाकी किती राहिले तर दोन भाग काय राहिले तर बाकी राहिले, बरोबर ना. मग मित्रांनो बघा, 2 भाग जर बाकी असतील तर काय करायचं आहे आपल्याला, लिहायचं आहे 7 पाने, म्हणजे एकूण विचारलं आहे आपल्याला एकूण किती पाने म्हणून 7 आणि भागाकारात लिहायचं आहे 2. ओके. आणि नंतर पाने किती आहेत तर या ठिकाणी 56 पाने शिल्लक राहिलेली आहेत, म्हणून ह्या 56 ने आपल्याला गुणाकार करायचा आहे. ओके. मग आता ह्या 2 ने 7 ला भाग जात नाही, पण या 56 ला भाग जातो, बरोबर ना. म्हणजे 28 दुने 56. ओके. 28 चा भाग गेला, मग आता आपल्याजवळ संख्या राहिलेली आहे 7 गुणिले 28, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. 7 8 किती तर 56 चे 6, त्यानंतर हातचे 5 राहिले, 7 दुने किती तर 14 आणि 5 किती होतील 19. मग 19 लिहा जसेच्या तसे. काय आले उत्तर, 196 पाने त्या पुस्तकामध्ये एकूण असणार आहेत. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. मग त्या पुस्तकात एकूण किती पाने आहेत तर 156 पाने आहेत. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल तर मित्रांनो फॉलो जरूर करा.